बातमीपत्राला सुरुवात करूया। तर सैफवर झालेला हल्ला हा फक्त चोरीच्या उद्देशाने झाला। सलमान खान हल्ला आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा सैफ अली खानशी संबंध नाही अशी माहिती समोर येते। सैफवरील हल्ल्याचा बिश्नोई कनेक्शन नाही। हल्ला फक्त चोरीच्या उद्देशाने झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि या अँगलनेच सध्या तपास सुरू करण्यात आलेला आहे। घरात चोर शिरला कसा की चोराला घरातल्यापैकी कोणी मदत केली याचा तपास सध्या सुरू करण्यात आलेला आहे। विश्वसनीय सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला या संदर्भातली माहिती दिली आहे। तर सैफवरील हल्ल्याचा बिश्नोई कनेक्शन नसल्याचं सूत्रांकडून कळतंय आणि फक्त चोरीच्या उद्देशानेच चोर त्याच्या घरात शिरला होता अशी देखील माहिती सूत्रांकडून कळते आणि त्याच अनुषंगाने पोलिसांकडून देखीलही तपास सुरू झालेला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, या संपूर्ण प्रकरणात अनेक कनेक्शन लावले जात होते, अनेक तर्कवितर्क लावले जात होते, मात्र असं काहीच नसल्याचं समोर येतंय। बिश्नोई गँगशी कोणताच संबंध नसल्याची माहिती मिळते। काय तथ्य, काय अपडेट? अगदी अतिशय कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या बांद्रातील सैफ अली खान याच्या घरात त्याच्यावर झालेला हल्ला आज अगदी दिवसभराचा चर्चेचा विषय ठरतोय आणि याच प्रकरणात अनेक तर्कवितर्क जे आहे ते लढवले जात होते। खास करून सलमान खानवर झालेला हल्ला प्रकरण असेल, बाबा सिद्दीकीची झालेली हत्या असेल आणि या दोन्हीवरूनच ज्या चिंकारा प्रकरणात सैफ अली खान हा देखील त्यावेळी उपस्थित होता आणि त्याच प्रकरणातून कुठे ना कुठे बिश्नोई गँगनंच त्याच्या घरात हा हल्ला घडवला की काय अशी चर्चा सुरू असताना या पूर्ण चर्चेला पूर्णविराम लागला आहे असंच म्हणावं लागेल। कारण ही संपूर्ण घटना जी आहे ती केवळ आणि केवळ चोरीच्याच उद्देशानं झाल्याची माहिती जी आहे ती आता समोर येते। एकंदरीत इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था असताना चोर घरात शिरला कसा, याला कुणी घरातल्या व्यक्तीनंच किंवा घरात काम करणाऱ्या एखाद्या व्यक्तीनं मदत केली का आणि यानंतर ही घटना घडली का? कारण याच संदर्भात एक मदतनीस, घरातलीच एक महिला मदतनीस ही देखील जखमी झालेली आहे। चोर अद्याप अटक झालेला नाहीये, त्यामुळं तपास जो आहे अर्थातच घरातल्या व्यक्तींना ताब्यात घेण्यात। मात्र सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी अर्थातच सलमान खान हल्ला प्रकरण आणि सिद्दीकी हत्या प्रकरणाशी हे प्रकरण जोडलं जाऊ नये। बिश्नोई गँग आणि सैफ अली खान यांच्यावर कुठलाही पद्धतीचा जो हल्ला आहे तो घडवला नाही किंवा तशा पद्धतीची शक्यताही आता दिसत नाही। त्यामुळं संपूर्ण प्रकरण जे आहे ते केवळ आणि केवळ चोरीच्याच उद्देशानं झालंय आणि त्याच दृष्टीनं पोलीस जे आहे ते तपास करतायत। एकंदरीत बिश्नोई गँगचा या हल्ला प्रकरणाशी संबंध नाही अशाच पद्धतीचं विश्वसनीय माहिती न्यूज 18 लोकमतला मिळाली आहे। बरं राहुल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय तर सैफ अली खानवर झालेला हल्ला हा फक्त चोरीच्याच उद्देशानं झाला असल्याची माहिती मिळते आणि त्याच अनुषंगानं आता पोलिसांनी देखील पुढचा तपास सुरू केलेला आहे। सलमान खान हल्ला किंवा बिश्नोई गँग कनेक्शन नसल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। दरम्यान सैफ अली खानच्या घरात नेमकं काय घडलं आता आपण ते जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। सैफ अली खानच्या घरात रात्री 1:30च्या सुमारास अज्ञात चोरटा हा शिरला होता आणि त्यानंतर चोरानं लहान मुलाच्या रूममध्ये जाण्याचा प्रवेश खरं तर त्यानं केला तिथे आणि घरामधील केअरटेकर महिलेनं त्याला पाहताच आरडाओरडा केला। घरामधील आरडाओरडा ऐकून सैफ अली खान हा त्याच्या रूमच्या बाहेर धावत आला। सैफ अली खान आणि चोरट्यामध्ये या दरम्यान बाचाबाची झाली। सैफनं चोरट्याला प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला। दोघांमध्ये झटापट देखील झाली। चोरटा आणि सैफ अली खानमध्ये झटापट झाली आणि या संपूर्ण झटापटीत चोरट्यानं सैफवर चाकू हल्ला केला असं कळतंय। तर सैफ अली खानच्या गळ्यावर 10 सेंटीमीटरचा चाकूचा वार या हल्लेखोरानं केला। सैफ अली खानच्या गळा आणि हातावर चाकूचे वार करण्यात आलेले आहेत। सैफ अली खानला तातडीनं त्यानंतर घरातल्या सदस्यांनी आणि केअरटेकरनं रुग्णालयात दाखल केलं। लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर शस्त्रक्रिया पार पडलेली आहे। पोलिसांकडून अज्ञात चोरट्याचा सध्या शोध सुरू करण्यात आलेला आहे आणि सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। याच प्रकरणात आणखी एक अपडेट। सारा अली खान ही सैफ अली खान याच्या भेटीला पोहोचलेली आहे। वडिलांच्या भेटीसाठी सारा अली खान लीलावती रुग्णालयात दाखल झाली आहे। सैफ अली खानवर चाकू हल्ला झाल्यानं सैफ अली खानवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याची मुलगी सारा अली खान ही त्याच्या भेटीसाठी पोहोचलेली आहे। वडिलांच्या भेटीसाठी सारा अली खान लीलावती रुग्णालयात दाखल झाली आहे। तर सैफ अली खानवर
त्याच्या वांद्रे इथल्या घरात हल्ला झालेला आहे आणि त्याच्या वांद्रे इथल्या घरात बाहेरून आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि सैफ अली खानवर सध्या लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तिथून आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सगळ्यात आधी कृष्णा तुमच्याकडे येते। काल रात्री ही संपूर्ण घटना घडली, आता सध्या पोलीस तिथे काय करतायत, कशा प्रकारे हा तपास सुरू आहे? नक्कीच काल रात्री जे आहे अशी धक्कादायक अशी घटना घडलेली आहे जी सैफ अली खान यांच्यावरती जे आहे थेट चाकूने वार करत जे आहे त्यांना चाकूने वार केलेले आहे। आणि खरं तर पाहायला गेलं तर ही रात्री घडलेली घटना आपण पाहू शकतो जे आहे ह्याच ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात पोलीस देखील दाखल झालेले आहेत आणि गुन्हे शाखेकडून असेल किंवा फॉरेन्सिक टीम जी असेल ती पुन्हा ह्याच सैफ अली खान यांच्या राहत्या घरी जे आहे दाखल झालेली आहे। आणि फॉरेन्सिक टीमने देखील सांगण्यात आलेलं आहे की आम्ही जे फिंगरप्रिंट्स आहेत पूर्ण त्यांच्या घरातून जे आहे फिंगरप्रिंट्स जे आहेत गोळा करण्याचं आणि CCTV फुटेज जे आहे ताब्यात घेण्याचं सगळंच काम जे आहे एकंदरीत सुरू आहे। आणि पाहायला गेले तर याच जे ते राहत होते त्याच ठिकाणी आपण पाहू शकतो अतिशय मोठ्या प्रमाणात जे आहे मोठी जी भिंत आहे, कारण याच ठिकाणी जे आहे अनेक सेलिब्रिटी राहतात किंवा मोठ्या प्रमाणात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे याच ठिकाणी भिंती ज्या आहेत पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात उभारलेल्या। आणि दुसरीकडे आपण पाहू शकतो ज्या एंट्री गेट आपण म्हणू शकतो ह्याच एंट्री गेट जो आहे ह्याच रेसिडेन्सीच्या ह्या बिल्डिंगचा एंट्री गेट आहे आणि आपण पाहू शकतो अतिशय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एकदम असा दरवाजा किंवा एका दगडी जी आहे भिंत उभारण्यात आलेली आहे आणि त्यात कॅबिन बनवून। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी कोणतीही व्यक्ती जर या बिल्डिंगमध्ये किंवा प्रवेश करणार असेल तर त्याआधी ह्याच ठिकाणी जे आहे बेल दाबून याच ठिकाणी बेल दाबून जे आहे वॉचमॅन यांना सांगण्यात येतं आणि त्यानंतर जो आहे प्रवेश दिला जातो। परंतु जी कोणी व्यक्ती होती किंवा ही कशा प्रकारे गेली, कुठून गेली, हा देखील अधिकचा तपास जे आहे पोलीस करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपण पाहू शकतो याच ठिकाणी ज्या परिसरात वांद्रे या परिसरात मोठ्या प्रमाणात जे आहे सेलिब्रिटी राहतात त्यामुळे देखील त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणात तिथे जे आहे सुरक्षा चोख व्यवस्था असते किंवा जे पर्सनल स्टाफ असतो जो मोठ्या प्रमाणात याच ठिकाणी जो तैनात असतो। आणि पाहायला गेलं तर जी संपूर्ण बिल्डिंग आहे किंवा जो मागचा गेट असेल किंवा पुढचा जो दोन्ही गेट असेल या दोन्ही गेटकडून जे आहे CCTV जे फुटेज जे आहे गोळा करण्याचं काम जे आहे पोलिसांकडून करण्यात येत आहे किंवा आसपासचे जवळ लगतच्या ज्या बिल्डिंग्स देखील आहेत त्या बिल्डिंग्समधून देखील मोठ्या प्रमाणात जे आहे पोलीस CCTV फुटेज असतील किंवा अनेक जे पुरावे आहेत जे महत्त्वाचे लागतील किंवा ज्याच कडी एक संपूर्ण जी कडी पकडली जाईल त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात जे आहे पोलीस आजूबाजूच्या देखील परिसरातील किंवा बिल्डिंगचे जे आहेत CCTV फुटेज जे आहे गोळा करताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकतो ही अतिशय हाय राईज बिल्डिंग आपण एखाद्या म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही, पण पाहायला गेलं तर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आणि जी भिंत आहे ती अगदी 6 फुटाच्या वर देखील आपण पाहू शकतो जी भिंत आहे। आणि कोणतीही पुन्हा जे पाहायला गेलं तर याच ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे भिंती आणि सुरक्षा व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते आणि पोलीस जे आहे अधिकचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कृष्णा, खरं तर जसं तुम्ही हा संपूर्ण परिसर दाखवताय, उच्चभ्रू परिसर आहे, उच्चभ्रू सोसायटी आहे, इथे 24 तास सुरक्षा रक्षक तैनात असतात। स्वतः सैफ अली खानचे काही खासगी बॉडीगार्ड देखील त्याच्यासह नेहमी असतात। मात्र या रात्री हे सगळे कुठे होते? ही संपूर्ण सुरक्षा भेदून तो चोर आतमध्ये गेलाच कसा, असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय। नक्कीच अतिशय जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आपण पाहायला गेले तर मोठ्या प्रमाणात जे आहे त्यांचे जे बॉडीगार्ड्स त्यांच्या नेहमी सोबत असतात, जे पर्सनल बॉडीगार्ड्स असतात ते त्यांच्यासोबत असतात। परंतु काही वेळेस जेव्हा सेलिब्रिटी किंवा त्यांचे जे सेलिब्रिटी जेव्हा स्वतःच्या पर्सनल घरात जातात तेव्हा जे बॉडीगार्ड्स असतात ते अनेकदा त्यांच्या बाहेरच रेसिडेन्शियलच्या बाहेर किंवा आतमध्ये कुठेतरी ते नेहमी असतात। आणि पाहायला गेलं तर ज्या काल एक व्हिडिओ देखील रात्रीचा समोर आला आहे की त्या व्हिडिओमध्ये जे करीना कपूर आपल्याला पाहताना मिळाले आणि कुठेतरी त्या व्हिडिओमध्ये सैफ अली खान नव्हते आणि ह्याच ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात। आणि पाहायला गेले तर बॉडीगार्ड्स नक्की कुठे होते हा देखील प्रश्नचिन्ह जो आहे उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। कृष्णा, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा ही संपूर्ण घटना घडली, जेव्हा तो चोर सैफ अली खानच्या घरात घुसला, सैफ अली खानवर हल्ला केला, तेव्हा घरात नेमकं कोण कोण उपस्थित होतं? अभिनेत्री करीना कपूर खान तिथे उपस्थित होती का? आणि हे सगळे कुठे होते? नक्कीच जेव्हा ही घटना घडली तेव्हा पाहायला गेलं तर त्यांच्या ज्या केअरटेकर आहेत त्या 2 महिला असतील आणि स्वतः सैफ अली खान एका हॉलमध्ये होते। आणि त्यानंतर जो आहे ज्या केअरटेकर होत्या त्यांनी त्याच ठिकाणी जे आहे हॉलमध्ये
जो हल्लेखोर होता तो हल्लेखोर थेट पोहोचला आणि तिथे आरडाओरडा झाला. त्या केअरटेकर होता त्यांनी देखील त्याला पाहिलं. त्यानंतर आरडाओरडा झाल्यानंतर जे आहे सैफ अली खान आपल्या बेडरूममधून बाहेर आले आणि त्यानंतर जे आहे थेट त्याच्यावरती हल्ला केला अशी देखील माहिती मिळत आहे की सैफ अली खान आणि करीना कपूर जरी त्या घरात उपस्थित नसली तरी त्यांच्यासोबत ते 2 मुलं जे आहेत त्यांची तैमूर आणि हे देखील या घरात उपस्थित होते. आणि पाहायला गेलं तर आरडाओरडा झाल्यानंतर जे आहे केअरटेकर यांनी आरडाओरडा केल्यानंतर थेट सैफ अली खान हे आपल्या बेडरूममधून बाहेर पडले आणि त्यानंतर जे आहे हल्लेखोराने थेट त्यांच्यावरती हल्ला केलेला आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर अद्यापही अजूनही या घरात कोण कोण उपस्थित होतं, कोण कोण ज्या तैमूर असतील किंवा त्यांच्या करीना कपूर असतील आणि त्यांच्यासोबतच त्यांची बहीण देखील वास्तव्यास राहत होती, पण सध्या अद्यापही अजूनही माहिती मिळाली नाही की नक्की या घरात त्यांची बहीण देखील उपस्थित होती का. बरं कृष्णा, असेच सोबत राहा, तुमच्याकडून अपडेट घेतच राहू. सध्या लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत आणि त्याच लीलावती रुग्णालयाच्या बाहेरून आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत तिथून जोडले गेलेले आहेत. त्यांच्याकडून आपण माहिती घेतच राहू. मात्र पुन्हा एकदा हा संपूर्ण घटनाक्रम मी पुन्हा प्रेक्षकांना सांगते. मध्यरात्री एक चोर सैफ अली खान याच्या घरात शिरला आणि तो तिथे दबा धरून बसला होता. एका महिला कर्मचाऱ्याशी म्हणजेच सैफ अली खान याच्या घरातल्या महिला कर्मचाऱ्याशी त्याचा वाद झाला आणि त्या आवाजानं सैफ अली खान हा रूम बाहेर आला आणि त्याचवेळी सैफ अली खान आणि त्या हल्लेखोराची बाचाबाची झाली आणि त्याच दरम्यान हल्लेखोरानं सैफ अली खानवर हल्ला केला आणि आता सध्या सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आता जोडले गेलेले आहेत. अजित, सैफ अली खानवर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे, नेमके काय काय उपचार सध्या सैफ अली खानवर सुरू आहेत आणि काय तिकडचे अपडेट्स मिळत आहेत? सैफ अली खानवरती शस्त्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि तो अंडर ऑब्झर्वेशनमध्ये आहे. त्याच्यावरती जवळपास 5 ते 6 डॉक्टरांची टीम जी आहे ही वारंवार लक्ष ठेवून आहे, कारण का पाठीला जो म्हणजे पाठीवरती जो त्याचा जो हल्ला झालेला आहे तो गंभीर स्वरूपाचा आहे असं डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे आणि त्यामुळे त्यातून काही अपडेट्स येतात का किंवा तिथून काही इंजरीज पुढे येत आहेत का याच्यावरती लक्ष जे आहे हे डॉक्टर जे आहे ते ठेवून आहेत. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर एक महत्त्वाची अपडेट जी आलेली आहे ती म्हणजे पोलीस प्रकरणातून आलेली आहे. याच्यामध्ये 15 टीम आता बनवल्या गेलेल्या आहेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याकरता. तर दुसरीकडे साधारणपणे 15 ते 20 दिवसापूर्वी एक नवीन व्यक्ती जी आहे ही सैफ अली खानच्या घरी कामाला लागली होती. त्या व्यक्तीवर पोलिसांनी आता संशय व्यक्त केलेला आहे की व्यक्ती हीच आहे का दुसरी कोण आहे याच्यावर स्पष्टता नाहीये, पण ही नवीन माहिती समोर येते की 1 आणि 2 व्यक्ती काय आहेत त्या नुकत्याच सलमान खानच्या घरी जे आहे त्या कामाला सैफ अली खानच्या घरी त्या ठिकाणी कामाला लागल्या होत्या. तर ह्या व्यक्तीनेच हल्ला केला का त्या वेगळ्या आहेत याच्याबाबत पोलीस तपास करत आहेत. पण जर ह्या त्याच व्यक्ती असतील तर अर्थात त्यांना त्याच्या घरामध्ये इझी ॲक्सेस मिळेल, त्यांना सहजरित्या त्या घरामध्ये राहता येईल किंवा ते कामाला होते म्हणून त्या घरात होते आणि ज्यावेळेस त्यांना असं कळालं की इथे आता तपास इकडे आता जे आहे की चोरी करू शकतो किंवा सैफवरती अटॅक करू शकतो त्यावेळी तो हल्ला झालेला आहे. चोरीच्या उद्देशाने हल्ला झालेला आहे का या प्रकरणामध्ये वेगळं काय वळण आहे यावर पोलिसांनी अजून कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाहीये. पोलिसांचं म्हणणं आहे की जी शक्यता आहे त्या सर्व शक्यताच्या आधारेवरती आम्ही पूर्ण तपास करतोय. यामुळे तुर्तास तरी सैफ अली खानवरती जो अटॅक झालेला आहे याच्यामध्ये उद्देश जो आहे तो स्पष्ट झालेला नाहीये, पण घरी काम करणाऱ्या व्यक्तींमार्फत हा हल्ला झाला असावा असं संशय आता पोलिसांना त्या दृष्टीने पोलीस तपास करतायत. बरं अजित, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा सैफ अली खान याच्या घरात नेमकं कोण कोण उपस्थित होतं? अभिनेत्री करीना कपूर खान देखील उपस्थित होती का? आणि बाकीचे कुटुंबीय नेमके कुठे होते त्या संदर्भात काही कळू शकलंय का किंवा पोलिसांनी काही अधिकृत माहिती दिली आहे का? त्याबद्दल पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाहीये, कारण पोलिसांचं म्हणणं आहे की आम्ही जे व्यक्ती तिथं होते सर्वांची चौकशी करतो, पण त्यामध्ये कोणाकोणी चौकशी केली हे अद्याप स्पष्ट नाहीये. एवढं काय तर सैफ अली खान असेल किंवा संपूर्ण खान परिवाराला कुठे धमकी होत्या का, कशा काही धमकीचे कॉल्स होते का किंवा काही वेगळ्या प्रकारे धमकी आली होती का याचा तपास देखील जे पोलीस आहे ते करतायत. त्यामुळे कुटुंबात नेमकं त्या घटनेच्या वेळी कोण कोण होतं हे अद्याप स्पष्ट नाहीये. बरं अजित, आणि सध्या लीलावती रुग्णालयामध्ये सैफ अली खानवर उपचार सुरू आहेत, त्यामुळे डॉक्टरांकडून काही माहिती देण्यात आलेली आहे का त्याच्या उपचारासंदर्भात किंवा त्यांच्या प्रकृती संदर्भात?
या संदर्भात 2 वाजता अधिकृतरित्या डॉक्टर जे आहे त्यांचं म्हणणं मांडणार आहेत की नेमकी किती शस्त्रक्रिया झालेल्या आहेत आणि सैफ अली खानची तब्येत जी आहे ती कशी आहे, कुठली घटना जी आहे ती कुठला वार जो आहे तो गंभीर आहे, या बाबतीमध्ये 2 वाजता रीतसर पत्रकार परिषद घेऊन किंवा मीडिया बुलेटिन जे आहे ते जारी करून डॉक्टर जे आहे ते त्यांचं म्हणणं मांडणार आहेत. बरं अजित, वेळोवेळी अपडेट घेत राहू, तुर्तास असेच सोबत राहा. आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना अपडेट देऊयात. अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रे इथल्या घरात चोरीच्या उद्देशानं एक अज्ञात व्यक्ती शिरला होता आणि सैफच्या घरातील मोलकर्णीनं जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा तिनं आरडाओरडा करण्यास सुरुवात केली आणि हाच आवाज ऐकून झोपेत असलेला सैफ अली खान तिथे आला आणि त्याच क्षणी चोरानं त्याच्यावर धारदार चाकूनं हल्ला केला. मध्यरात्री 2:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान हल्लेखोर सैफच्या मुलाच्या रूममध्ये शिरला होता अशी देखील आता सूत्रांकडून माहिती मिळते. सैफ अली खानचा दुसरा मुलगा म्हणजेच लहान मुलगा जहांगीर याच्या रूममध्ये हा चोरटा शिरला होता. घरात काम करणाऱ्या महिलेच्या रूममध्ये हा हल्लेखोर आढळून आला होता. तो तिथे दबा धरून बसला होता. तर हल्लेखोर हा सैफ अली खान याच्या मुलाच्या रूममध्ये शिरला होता किंवा शिरण्याचा प्रयत्न करत होता असं कळतंय. सैफ अली खानचा लहान मुलगा जहांगीर याच्या रूममध्ये हा अज्ञात घुसला होता असं कळतंय आणि घरात काम करणाऱ्या महिलेच्या रूममध्ये हा हल्लेखोर आढळला असं देखील कळतंय. अज्ञात व्यक्ती दिसल्यानं महिलेनं आरडाओरडा केला आणि तोच आवाज ऐकून सैफ अली खान हा त्याच्या रूमच्या बाहेर आला.